नमस्कार, थेट प्रवीण ताडेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। नवीन स्थळ, नवीन ऐतिहासिक माहिती आणि नवीन संदर्भ या बाबतीत आज मी आलेलो आहे पातूर। या पातूरचं जुनं नाव आहे पराशर नगरी, जिल्हा अकोला यामध्ये। आणि मला भरपूर जणांची एक रिक्वेस्ट होती की भाऊ एकदा पातूरचं तुम्ही पातूरचा वाडा दाखवा। सुरुवातीला आपण वाडा बघू, म्हणजे जितके आतापर्यंत मी वाडे बघितले या वाड्यातला सर्वात सुंदर आणि सुस्थितीत असणारा हा 17व्या शतकात बांधलेला हा वाडा आहे। आपण सुरुवातीला वाडा बघू आणि नंतर या वाड्याविषयी खूप असा अभ्यास असणारे श्री प्रवीणजी गणोरकर आहेत। अक्षरशः या वाड्याच्या प्रत्येक गोष्टीची त्यांना माहिती आहे। सुरुवातीला हा वाडा बघा आणि नंतर आपण याच्यावर संदर्भासहित संपूर्ण चर्चा करू। हा असा वाडा आहे आणि मी वाड्याच्या वर आलो असल्यामुळे तुम्हाला खालची या बाजून दिसणार नाही। हा वाडा आहे आणि हे एक मंदिर आहे, नानासाहेबाचं मंदिर आहे। आणि नानासाहेबाच्या मंदिराचे हे कॉलम दिसत आहेत तुम्हाला, संपूर्ण कॉलम आहेत। आणि त्या कॉलम पैकी काही कॉलमला जर आपण वाजवलं ना तर पकवादासारखा आवाज येते। आज ही वास्तू पातूरमध्ये सुप्रसिद्ध असणाऱ्या रेणुका मातेची टेकडी याच्या पाठीमागे मी तुम्हाला टेकडी सुद्धा दाखवतो। हे टेकडी आहे आणि ते तुम्हाला मंदिर दिसत आहे वर। त्या टेकडीपासून टेकडीच्या पाठीमागे असणारं हे ठिकाण आहे आणि पातूरमधलेच या वास्तूचं संपूर्ण माहिती असणारे माझ्यासोबत आहेत। काकाजी नमस्कार। तुम्हाला या वाड्याविषयी काय माहिती आहे आमच्या संपूर्ण प्रेक्षकांना समजू द्या। हा वाडा 300 ते 350 वर्षापूर्वी बांधलेला आहे। नानासाहेब इथले सत्पुरुष होते, त्यांच्या शिष्यांनी या वाड्याची त्यांच्यानंतर बांधकाम केलं। हे बांधकाम प्राचीन काळातलं, याला बुरुज आहे, तटबंदी आहे आणि दीपमाळ आहे। हे मुकुंदराजांचं मंदिर आहे। माघ शुद्ध नवमीला यांचं हे असते, त्यांना पुरणपोळीचा नैवेद्य असते। तिकडच्या बाजूने जी महादेवजीची समाधी आहे त्यांना ताक आणि चण्याचा नैवेद्य असते। नानासाहेबांना उडदाची डाळ आणि भाकरी असते। माघ शुद्ध दशमीला जी इथे यात्रा भरते ती साधारणतः 1.25 महिना चालायची जुन्या काळात। सध्या ती 1 दिवसावरती आलेली आहे, 1 दिवसापासून सुरुवात झालेली आहे। इथे गणेशोत्सव पण साजरा होते अलीकडे। जसे जसे लोक चळवळीचा सहभाग या मंदिराच्या याच्यामध्ये मिळत आहे तसे तसे काही उपक्रम इथे सुरू होतात। हनुमान जयंती, इथे जो हनुमान आहे तो प्राचीन काळातला आहे। हनुमान जयंतीच्या दिवशी अन्नदान होते। रोज आपण दिवाबत्ती करतो, सकाळी दिवा लावतो, संध्याकाळी दिवा लावतो। गेली 8 वर्ष मी इथे आले, 8 वर्षात दिवा आणि उदबत्ती लावणं सुरूच आहे। अनेक लोक इथे येतात। गजानन महाराजांवरील एका सिनेमाचं, राजदत्त यांनी दिग्दर्शित केलेलं राघुमैनाचं सिनेमाची शूटिंग होतात, लग्नाची शूटिंग होतात। पूर्वी इथे लग्न होत असतं, जावळं काढल्या जात असत, सगळे कामं इथे होत असत। लग्नाचा बस्ता पण इथल्या यातून घेतलेला असतो। असा हा प्रेक्षणीय वाडा नानासाहेबांचा। यांचे वंशजही आहेत काही ठिकाणी, वाशिमला आहेत, पुसदला आहेत, शेगावला आहेत। तेही वेळोवेळी या मंदिराला भेट देत आहेत आणि या मंदिराच्या विकास कामाला चालना देतात। काका खूप खूप धन्यवाद, जबरदस्त। मी तुम्हाला या वाड्याचा दर्शनी भाग दाखवतो। आता कसं आहे, तुम्हाला नेहमीसारखंच माहित आहे की तब्येत माझ्या एकदम कमकुवत असल्यामुळे इतकं काही क्लिअर येत नाही, पण तरी मी प्रयत्न भरपूर ठिकाणी असा करतो की बाबा लोकांना क्लिअर दिसायला पाहिजे। तर हा वाडा आहे, भरपूर अशी वास्तू आहे। थोडेसे काही ठिकाणी याले खंड गेले आहेत, काही ठिकाणी याचे खंड गेले असल्यामुळे थोडंसं वाड्याची अवस्था बिकट झाली आहे। आणि इथं दीपमाळ आहे, सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी एक दीपमाळ आहे आणि दीपमाळी नंतर त्या तिकडच्या बाजूने एक काळा हनुमान मंदिर आहे, काळा हनुमान आहे। आणि या काळा हनुमान मंदिराची काळा मारुती याची अशी एक आख्यायिका आहे की श्री समर्थ रामदास स्वामींनी या मूर्तीचं पूजन केलं होतं आणि स्थापना केलेली होती। आणि या विशेष म्हणजे या मंदिरामध्ये एक विहीर आहे आणि त्या विहिरीचं पाणी इतकं गोड आहे की इथच्या पाण्यानं खूप लवकर भात शिजते असं म्हणणं आहे। हे इथं एक समाधी स्थळ आहे, त्याच्यानंतर तिकडच्या बाजूनं पुन्हा 2 समाधी स्थळ आहेत। आणि विशेष म्हणजे माझ्यासोबत पुन्हा एकदा एक नवीन माहिती सांगणारे आहेत, नाव आहे निखिल इंगळे, जे या पातूरचेच रहिवासी आहेत आणि त्यांना सुद्धा इतिहासाची खूप आवड आहे। निखिल दादा, तुम्हाला या वास्तूबद्दल काय माहिती आहे आमच्या संपूर्ण प्रेक्षकांना कळू द्या। नमस्कार, मी निखिल इंगळे। पातूराची ओळख म्हणून ओळखला जाणारा हा वाडा आहे। नानासाहेब यांचं मंदिर पण इथं आहे, मंदिर म्हणून संबोधलं जातं। सन 1700च्या दशकातील हा वाडा आहे, सध्या जीर्ण अवस्थेत आहे। परंतु आपल्या या पंचक्रोशीतील जे ऐतिहासिक वास्तू आहेत त्याच्यात सद्यस्थितीत सुखरूप असलेला हा वाडा आहे। या वाड्यामध्ये तुम्हाला मंदिरावरती नक्षीकाम दिसेल, देवाच्या मूर्त्या दिसतील। सन 1750 मध्ये मुघल आक्रमणामध्ये त्यांनी
त्यांचे शिरच्छेद केला आहे. त्या मुंड्याचे धड नाही आहे, यामध्ये विहीर आहे, समाधी स्थळ आहेत, सध्या जीर्ण अवस्थेत आहे. मंदिर सुशोभीकरणासाठी शासनाकडे ठराव वगैरे दिलेले आहेत. आता बघू समोर काय होतं. तर पातूरचं अवलौकिक नानासाहेब, त्यानंतर शहाबाबू हे दोन स्थळांनी ओळखलं जातं. पातूर तसं गिन्याचं शहर म्हणून ओळखलं जातं. बरोबर. इथं खूप साऱ्या मागील दशकामध्ये खूप साऱ्या लोकांना इथं सोनं सापडलेलं आहे, अशी आख्यायिका. इथं जेव्हा शिवाजी महाराज इथून गेले होते, जेव्हा मुघल चालले होते, तेव्हा राहिलेलं सोनं त्यांनी इथं गाडलेलं होतं. नंतर ते भीतीने निघून गेले. तेव्हा ते राहिलेलं सोनं हळूहळू पुरामुळे लोकांना मिळालं. आणि काही लोकांना आता अशी आख्यायिका आहे की ते सोन्याचं या मंदिरामध्ये खूप सारं सोनं आहे. खूप साऱ्या लोकांनी इथं प्रयत्न सुद्धा केले आहे. मंदिराच्या खाली खोदकाम झालेलं आहे, मारुतीच्या खाली खोदकाम झालेलं आहे. खूप लोकांना असं अशी पण आख्यायिका मिळालेलं आहे सोनं. लोकांना भीती पण आहे किंवा इथं येऊ नये. तर शेवटी मंदिर ऐतिहासिक वास्तू आहे. एकदा इथं हे होत असते, यात्रा भरत असते वर्षातून एक दिवस. तेव्हा इथं एक त्यांची ट्रस्ट आहे, ते सर्वांना जेवण वगैरे देते. एक दिवस मारुती मंदिरामध्ये हनुमान जयंतीच्या दिवशी भोजन असतं. असा हां, चला, खूप छान निखिल दादा माहिती सांगितली. आणि या वाड्याचे काही छायाचित्र मी काढलेले आहेत, हे लिंक खाली आपण ते करू. आणि मला खूप मित्रांचा असा फोन आलता की बा प्रवीण भाऊ, तुम्ही मुख्य पातूरचेच राहणारे आणि निरा अचलपूरच दाखवता का? तर म्हणून मी यावेळेस पातूरचा हा वाडा दाखवला. जबरदस्त नानासाहेबाचा वाडा आहे. आणि विशेष म्हणजे नानासाहेबाच्या नावावरूनच या पातूरला पातूर नानासाहेब म्हणून ओळख आहे. आणि या बाजूनच एक 500 मीटर खालीच एक नदी आहे, बोर्डी नदी, तिला सुवर्ण नदी सुद्धा म्हणतात. आणि त्या नदीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात सोन्याच्या गिन्या सापडल्या होत्या. आता एखाद्या व्यक्ती माय विचारा, रात्री बेरात्रीतून पहा, एखाद्या 2 सापडल्या तर माय भलं होऊन जाईल. पण मा काही नशीब इतकं चांगलं नाही आहे. तर तुम्हाला देवीचं मंदिर आहे पाठीमागं दाखवलं. आज ऐतिहासिक वस्तू आहे सदराखाली. आजचं ठिकाण होतं नानासाहेबाचा वाडा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि आमचं इतिहास प्रेम थोडंसं असंच पसरू द्या. आणि आवडला तर व्हिडिओ शेअर करा. आणि या वाड्याचे काही जे मी फोटो काढले आहेत ते खाली या कॉमेंट्स बॉक्समध्ये टाकतो आणि या ठिकाणी थांबतो, तुमचा निरोप घेतो. पण पुढचं शहरही वेगळं राहील, पुढची माहिती वेगळी राहील, पुढचं ऐतिहासिक सदरही वेगळं राहील. आजचं ठिकाण पातूर नानासाहेब यांचा वाडा आणि ठिकाण आहे अकोला जिल्ह्यामध्ये पातूर ते बाळापूर रोडवर रेणुका मातेच्या मंदिराच्या पाठीमागं असणारं हे ठिकाण आहे. आणि नक्की तुम्हाला जर वेळ असेल तर उन्हाळ्यात या ठिकाणी हा वाडा बघा. लहानपणी आम्ही या ठिकाणी येत होतो, या ठिकाणी लग्न होत होते, लग्नात येत होतो. पण आता वाड्याची अवस्था खूप भीषण झालेली आहे. मी पुरातत्व विभागाकडे मान्य तहसीलदार साहेबाकडे उद्याच भेट घेऊन त्यांना या वाड्याविषयी सांगतो की बघा लवकरात लवकर या वाड्याची साफसफाई करा, चांगला करा आणि पुन्हा एकदा हे पर्यटन स्थळ व्हायला पाहिजे असं सांगतो. आणि मी थांबतो, तुमचा निरोप घेतो. मी प्रवीण ताळे तुमचा निरोप घेतो. पुढच्या वेळेस नक्की भेटू नवीन ऐतिहासिक माहितीसोबत. मी प्रवीण ताळे थांबतो. नमस्कार.